नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण डॉक्टर मनमोहन सिंह यांच्या जीवनावरील आधारित खूप महत्त्वाची माहिती पाहणार आहोत आणि काही महत्त्वाचे प्रश्न देखील घेतलेले आहेत। आपण 20 प्रश्न आहेत मित्रांनो, आणि तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल ना तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्री मध्ये मिळतील। तर मित्रांनो, लक्षपूर्वक व्हिडिओ संपूर्ण पाहण्याचा प्रयत्न करा, तर वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया। तर माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंह यांचे गुरुवारी रात्री 26 डिसेंबर 2024 रोजी निधन झाले। तर ते त्यावेळेस 92 वर्षाचे होते। तर डॉक्टर मनमोहन सिंह यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 अविभाज्य भारतातील गाह पंजाब या ठिकाणी झाला। तर आता ते पाकिस्तान मध्ये आहे, लक्षात ठेवा। तर त्यांचा मृत्यू 26 डिसेंबर 2024 रोजी वयाच्या 92व्या वर्षी एम्स हॉस्पिटल दिल्ली या ठिकाणी झाला। यानंतर मित्रांनो, त्यांच्या वडिलांचे नाव होते गुरुमुख सिंह कोहली आणि आईचे नाव अमृत कौर आणि पत्नीचे नाव गुरशरण कौर होते। यानंतर मनमोहन सिंह हे दोनदा देशाचे पंतप्रधान झाले होते, लक्षात ठेवा। आणि कोणत्या पक्षातून होते तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षातून। यानंतर त्यांचे राजकीय जीवन आपण पाहूया। तर डॉक्टर मनमोहन सिंह 1971 मध्ये भारत सरकारमध्ये वाणिज्य मंत्रालयात आर्थिक सल्लागार म्हणून रुजू झाले होते। तर त्यानंतर 1972 मध्ये त्यांना अर्थ मंत्रालयात मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून पदोन्नती मिळाली। यानंतर त्यांनी 1976 ते 1980 पर्यंत भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक आणि 1982 ते 1985 पर्यंत 15वे गव्हर्नर म्हणून काम केले आहे। तर यानंतर 1991 मध्ये जेव्हा त्यांना अर्थमंत्री बनवण्यात आले तेव्हा देश आर्थिक कोसळण्याच्या मार्गावर होता। तर डॉक्टर मनमोहन सिंह हे 1991 पासून राज्यसभेचे सदस्य आहेत, जिथे ते 1998 ते 2004 पर्यंत विरोधी पक्षनेते होते, लक्षात ठेवा। खूप महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो। तर 2004 आणि 2009 मध्ये काँग्रेस पक्षाच्या ऐतिहासिक विजयानंतर त्यांनी 22 मे 2004 आणि पुन्हा 22 मे 2009 रोजी पंतप्रधान पदाची सूत्रे स्वीकारली। यानंतर मनमोहन सिंह हे 2004 ते 2014 पर्यंत भारताचे 13वे पंतप्रधान राहिले होते। यानंतर ते भारताचे पहिले शीख पंतप्रधान होते, हेही लक्षात ठेवा। यानंतर मित्रांनो, आपण डॉक्टर मनमोहन सिंह यांना मिळालेले प्रमुख पुरस्कार पाहूयात। तर 1987 मध्ये भारताचे दुसरे पद्मविभूषण, यानंतर 1993 मध्ये अर्थमंत्र्यासाठी युरो मनी अवॉर्ड, यानंतर 1993 आणि 1994 मध्ये अर्थमंत्र्यासाठी एशिया मनी अवॉर्ड, यानंतर 1995 मध्ये भारतीय विज्ञान काँग्रेसचा जवाहरलाल नेहरू जन्मशताब्दी पुरस्कार, यानंतर 2017 मध्ये इंदिरा गांधी पुरस्कार 2017 मिळाला। यानंतर पुढील तर 2023 मध्ये लंडन मध्ये भारत UK अचीवर्स ऑनर्स द्वारे जीवन गौरव सन्मान मिळाला। यानंतर केम्ब्रिज विद्यापीठ 1956 मध्ये ॲडम स्मिथ पुरस्कार, यानंतर राईट पारितोषिक 1955 सेंट जॉन्स कॉलेज केम्ब्रिज येथे उत्कृष्ट कामगिरीबद्दल देण्यात आलेला आहे। तर यानंतर मित्रांनो, आपण खूप महत्त्वाचे काही 20 प्रश्न पाहणार आहोत त्यांच्या जीवना आधारित। तर नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये कोणत्या भारतीय पंतप्रधानाने यापूर्वी अर्थमंत्री म्हणून काम केले होते? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, मनमोहन सिंह यानंतर पुढील प्रश्न, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून काम करणारे एकमेव पंतप्रधान कोण आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, मनमोहन सिंह आहेत। तर यानंतर पुढील प्रश्न, तर इंडियाज एक्सपोर्ट ट्रेड्स अँड प्रॉस्पेक्ट्स फॉर सेल्फ सस्टेनेबल ग्रोथ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, मनमोहन सिंह आहेत। कोण आहेत? मनमोहन सिंह। यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते आत्मचारित्र्य भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंह यांचे आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, चेंजिंग इंडिया। यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते संस्मरण माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंह यांच्यावर आधारित आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन सी, द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर।
यानंतर पुढील प्रश्न, तर कोणती पंचवार्षिक योजना राव मनमोहन सिंह मॉडेलवर आधारित आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी 8वी योजना. कोणती? तर 8वी. यानंतर पुढील प्रश्न, तर मनमोहन सिंह हे कोणत्या राज्याचे राज्यसभा सदस्य होते? तर योग्य उत्तर ऑप्शन डी आसाम. यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या कार्यकाळात सुवर्ण सिंह समितीची स्थापना करण्यात आली? तर योग्य उत्तर ऑप्शन सी मनमोहन सिंह यांच्या. कोणाच्या? तर मनमोहन सिंह यांच्या. यानंतर पुढील प्रश्न, माजी अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंह यांनी नवीन आर्थिक धोरण कोणत्या वर्षी सादर केले? तर योग्य उत्तर ऑप्शन ए 1991. यानंतर पुढील प्रश्न, डॉक्टर मनमोहन सिंह किती वेळा भारताचे पंतप्रधान होते? तर योग्य उत्तर ऑप्शन बी 2 वेळा. किती वेळा? तर 2 वेळा. महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. यानंतर पुढील प्रश्न, डॉक्टर मनमोहन सिंह यांना 1987 मध्ये कोणता पुरस्कार मिळाला? तर योग्य उत्तर ऑप्शन सी पद्मविभूषण हा पुरस्कार मिळाला. यानंतर पुढील प्रश्न, डॉक्टर मनमोहन सिंह कोणत्या सरकारमध्ये अर्थमंत्री होते? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी नरसिंहराव सरकारमध्ये. तर यानंतर पुढील प्रश्न, डॉक्टर मनमोहन सिंह यांनी 1998 ते 2004 दरम्यान कोणते पद भूषवले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते हे. यानंतर पुढील प्रश्न, डॉक्टर मनमोहन सिंह यांनी कोणती सुधारणा लागू केली ज्यामुळे सरकारी उद्योगांचे खाजगीकरण झाले? तर योग्य उत्तर ऑप्शन ए आर्थिक उदारीकरण. यानंतर पुढील प्रश्न, डॉक्टर मनमोहन सिंह यांच्या आर्थिक सुधारणांचा मुख्य उद्देश काय होता? तर योग्य उत्तर ऑप्शन ए देशाच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी हा मुख्य उद्देश होता. तर यानंतर पुढील प्रश्न, डॉक्टर मनमोहन सिंह यांनी संयुक्त राष्ट्रात आर्थिक व्यवहार अधिकारी म्हणून कधी काम केले होते? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी 1966 ते 1969 दरम्यान. यानंतर पुढील प्रश्न, डॉक्टर मनमोहन सिंह यांनी कोणत्या वर्षी रुपयाचे अवमूल्यन केले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी 1991 मध्ये. यानंतर पुढील प्रश्न, डॉक्टर मनमोहन सिंह यांच्या आर्थिक सुधारणांच्या काळात कोणत्या प्रकारच्या गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यात आले? तर योग्य उत्तर ऑप्शन बी परकीय गुंतवणुकीला. यानंतर पुढील प्रश्न, तर 2010 मध्ये राष्ट्रीय पंचायती राज दिनाचे उद्घाटन कोणी केले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी डॉक्टर मनमोहन सिंग यांनी. यानंतर पुढील प्रश्न, तर द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर द मेकिंग अँड अनमेकिंग ऑफ मनमोहन सिंह या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए संजय बारू हे आहेत. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो, खालील 2 प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेत. जर तुम्ही हा व्हिडिओ मन लावून पाहिलेला असेल तर नक्कीच तुम्हाला या 2 प्रश्नांची उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर प्रश्न असा आहे, खालीलपैकी कोणते आत्मचारित्र्य भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंह यांचे आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर यानंतर पुढील प्रश्न, तर डॉक्टर मनमोहन सिंह हे कोणत्या राज्याचे राज्यसभा सदस्य होते? तर याचेही योग्य उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.